श्रीरामपूर हादरले. प्रसूतीदरम्यान महिलेचा संशयास्पद मृत्यू. डॉक्टरांवर गंभीर आरोप. श्रीरामपूर शहर पोलीस यांच्याकडे तक्रार दाखल. श्रीरामपूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून प्रसूतीदरम्यान एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत महिला बुशरा वसीम सय्यद, राहणार वॉर्ड क्रमांक 2, श्रीरामपूर अशी असून तिला सायंकाळी सुमारे 6:30 वाजता महिड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार तिची ट्रीटमेंट ही महिड हॉस्पिटलमध्येच सुरू होती. हॉस्पिटलमध्ये सुमारे 20 ते 22 मिनिटे सिझेरियन सी-सेक्शन प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर अचानकपणे नवजात बाळाला लोणी येथे रेफर करण्यात आले, ज्यामुळे नातेवाईकांच्या मनात संशय निर्माण झाला. यानंतर काही तासांनी डॉक्टर खाली येऊन पेशंट सिरियस आहे असे सांगितले आणि तिला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले. मात्र तिथे नेल्यानंतर अवघ्या 1 तासातच महिलेचा मृत्यू घोषित करण्यात आला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी गंभीर आरोप करत प्रश्न उपस्थित केले आहेत. शहरातच स्वतःचा मोठा दवाखाना असताना दुसरीकडे का नेले? सिझेरियन नंतर लगेचच रेफर न करता स्वतः साखर कामगार हॉस्पिटलमध्ये का नेले? उपचारात काही हलगर्जीपणा झाला का? यासोबतच संबंधित डॉक्टरवर नशेत उपचार केल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे, ज्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. काय मागणी तुमची? आमचं पेशंट आहे ना, महिड सरांकडे आम्ही आज घेऊन गेलतो प्रेग्नन्सीसाठी. त्यांची प्रेग्नन्सी होती. आज डिलिव्हरीची डेट वगैरे सांगितली सरांनी. तिचं पोट दुखायला लागलं होतं. आज घेऊन गेलो 7:30 वाजता. सरांनी इमर्जन्सी म्हणून आज तिचं सिझर करायला लावलं. सिझर करून घ्या म्हणे, इमर्जन्सी. आणि अर्ध्या तासात सिझर करून तिला बाहेर काढून दिलं. जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करून दिले. त्याच्यानंतर मग तिची तब्येत सिरियस झाली. तिच्या तोंडातून फेस यायला लागलं. त्याच्यानंतर मला फिट आली तिला. त्याच्यानंतर फेस आलं आहे तोंडातून. अजून पण डॉक्टर खाली आले नाही. 20-25 मिनटं डॉक्टर वरतीच होते. आम्ही तिथं सांगून बोलूनसुद्धा नाही आले ते. त्याच्यानंतर आम्ही परत सरांना फोन केला. सर आले खाली. ते सिस्टरांना फोन करायला लावला. त्यांनी फोन केला. 20-25 मिनटानंतर ते खाली आले. खाली आल्यानंतर त्यांनी पाहिलं की ती सिरियस आहे म्हणून. आणि तिची तोंडातून फेस वगैरे ते निघतच होता. आणि छाती वगैरे पण पंप केली. त्याच्यानंतर म्हणे कामगार हॉस्पिटलला घेऊन जावं. त्याच्यानंतर ते कामगार हॉस्पिटलला घेऊन गेले. अर्ध्या पाऊण तासानंतर तिकडं सांगून दिलं की मृत्यू झाली तिची. डॉक्टर पेशंट महिड हॉस्पिटलला डेड झालेलं होतं. बाळाची तब्येत कशी? बाळ थोडं सिरियस आहे आणि लोणीमध्ये ॲडमिट आहे. तुमची भाची बुशरा हिची जी संशयास्पद मयत झाली, तर मी हिला मयत नाही म्हणणार का, हे डॉक्टर महिडच्या हाताने जो मर्डर झालेला आहे आमच्या भाचीचा, तर हे भरपूर ठिकाणी डॉक्टरांनी चुक्या केल्या. आणि जिथं स्पेशल तिच्याजवळ डॉक्टर पाहिजे होता, तिथं एक आपल्या दवाखान्यातली कामवाली बाईला तिच्याजवळ उभं ठेवून सिझर झालेल्या लेडीजला काही म्हणजे जे पाहिजे, जी ट्रीटमेंट पाहिजे किंवा जसं सांभाळ पाहिजे होतं तिचा, तर त्या प्रकारे तो झालेला नाही. आणि डॉक्टरांवर आम्हाला शंका आहे का डॉक्टर जे ड्रिंक केलेले पण होते. तर जेव्हा तुम्ही दवाखान्याच्या वरतीच राहतात तर तुम्हाला 20 ते 25 मिनिट खाली यायला लागतं ते. तर हे म्हणजे काय प्रकार आहे हा? जेव्हा तुम्हाला माहिती आहे का तुम्ही एका पेशंटचं सिझर करून वरती गेलेले आहे आणि तुम्हाला पेशंटचे नातेवाईक, तुमची सिस्टर हे सर्व तुम्हाला बोलवत आहे, तरी पण तुम्ही 25 मिनिटाच्या नंतर तुम्ही खाली येत आहे. तर मग ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा नाही असेल तर मग कोणते ते गाईडलाईन वरतून करत होते हे आम्हाला क्लिअर समजून यावं. आणि आमची एकच मागणी आहे का आमच्यासारखे भरपूर असे पेशंट तिथं दगावलेले आहे आणि ज्या पेशंटला सिझरची गरज नाही त्यांची पण सिझर तिथं झालेले आहे भरपूर. तर मग आमची प्रशासनाला एकच मागणी आहे का ह्या पेताड डॉक्टरला जे आहे त्याचं निलंबन करावं आणि त्याच्या दवाखान्याला जे आहे ते सील लावावं. आज माझ्या भाषीला आहे ना, डॉक्टर महिड श्रीरामपूर येथे ॲडमिट केलं होतं आम्ही डिलिव्हरीसाठी ॲडमिट केलं. तिला डॉक्टरनी सिझर केल्यानंतर ते 15-20 मिनटाच्या नंतर तिला त्रास झाल्यानंतर तोंडाला फेस वगैरे आला होता. आणि फेस वगैरे आला डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं. डॉक्टर लवकर तिथं आले नाही. याच्यात डॉक्टरचं चूक आहे आम्हाला असं वाटतं नाही का. आणि डॉक्टरचे टायमिंगनुसार 20 ते 25 मिनटानंतर डॉक्टर तिथं आले. डॉक्टर आल्यामुळं डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आमचं पेशंट दगावलं. हे पेशंट दगावलं आणि बाळ पण क्रिटिकल आहे, समजा लोणीला आहे, त्याचा श्वास घ्यायला त्रास आहे. तर आमची हीच मागणी आहे की आज आमच्या संग जे घडलं ते परत कोणासंग घडू नये आणि डॉक्टरवर कठोर ते कठोर कारवाई व्हावी, म्हणजे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, हीच आमची मागणी. मृत महिलेचा पती वसीम सय्यद हा डेंटिंग पेंटिंगचा व्यवसाय करतो.
या घटनेनंतर तिच्या भावाने नवाज समीर पठाण यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान न्यायाच्या मागणीसाठी नातेवाईक आणि नागरिकांची मोठी गर्दी पोलीस ठाण्यासमोर जमली असून शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. आम्हाला न्याय द्या अशी आर्त हाक नातेवाईकांकडून देण्यात येत आहे. पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरू असून वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.